आणि पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये नेमकं कसं चित्र पाहायला मिळालं, आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार, त्या निमित्तानं देशभरातील सर्व शिवमंदिर जे ते भक्तांनी गजबजलेले आहेत। मी सध्या उभा आहे 8 ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये। औंढा नागनाथ मंदिरात सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते। ही स्पेशल दर्शनाची रांग आहे। या ठिकाणी पास घेतल्यानंतरच आपल्याला जे ते या रांगेत उभं टाकता येतं आणि स्पेशल पद्धतीने दर्शन करता येतं। आपण या ठिकाणी गर्दी बघू शकता। या रांगेत एवढी गर्दी आहे तर साधारण जनरल दर्शनाची जी रांग आहे ती गर्दी आपण बघू शकता। दूर दूर पर्यंत या ठिकाणी जे ते भक्तांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। साधारणतः रात्री 12 वाजण्याच्या सुमारास प्रशासकीय पूजा झाली आणि त्यानंतर भक्तांना नागनाथ मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले केले होते आणि तेव्हापासून आतापर्यंत ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः रांगेत थांबल्यानंतर 3 ते 4 तास रांगेत उभं टाकल्याच्या नंतर नागनाथाचं दर्शन आपल्या या ठिकाणी घ्यायला मिळत आहे। आणि औंढा नागनाथ मंदिरामध्ये राज्यासह परराज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भक्त दर्शनासाठी येत असतात आणि तीच गर्दी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। नागनाथ प्रशासनाच्या वतीने जे ते रात्री 11 वाजेपर्यंत आज मंदिर खुलं ठेवलं जाणार आहे आणि त्याच ही संपूर्ण गर्दी लक्षात घेता आज दिवसभरामध्ये 1 लाख भक्त दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांबरोबरच मंदिर प्रशासनाने सुद्धा मोठी तयारी केल्याचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिक्के, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।